कोल्हापुरातील 90 वर्षांचा कला परंपरा अविरतपणे जपलेल्या दळवीज आर्ट्स इन्स्टिट्यूट कोल्हापूर या कला संस्थेच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनात वार्षिक चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी प्राचार्या अस्मिता जगताप, चित्रकार विजय टिपुगडे, कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे समन्वयक प्रशांत जाधव, संस्थेच्या सचिव प्राध्यापिका अर्चना अंबिलढोक, सुनील पांडुरंग पाटील, प्राचार्य अजय दळवी, प्राध्यापक संजय गायकवाड, प्राध्यापक दीपक कांबळे, प्राध्यापक प्रवीण वाघमारे, प्राध्यापक अभिजित कांबळे, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी दळवीज आर्ट्स इन्स्टिट्यूटच्या कोल्हापूरच्या कलाक्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। दळवीज इन्स्टिट्यूटसह कोल्हापुरातील दिग्गजांनी कोल्हापूरच्या कलाक्षेत्राला प्राप्त करून दिलेला लौकिक कायम ठेवत तो साता समुद्रापार नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली। डी.वाय. पाटील समूह नेहमीच कलाकारांच्या पाठीशी असून यापुढे सुद्धा कलाक्षेत्राला आपलं पाठबळ कायम राहील असंही त्यांनी सांगितलं। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी प्राचार्य अजय दळवी आणि संस्थेच्या सचिव प्राध्यापिका अर्चना अंबिलढोक यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला। प्राध्यापक अभिजित कांबळे आणि प्राध्यापक दीपक कांबळे, प्राध्यापक प्रवीण वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केली। या प्रदर्शनामध्ये 120 विद्यार्थ्यांच्या 250 कलाकृतींचा समावेश आहे। यामध्ये मूलभूत अभ्यासक्रम, स्टील लाईफ, व्यक्तिचित्र, रचनाचित्र, भारतीय लघुचित्र, मुद्राचित्र, निसर्गचित्र आदी विषयांच्या कलाकृतींचा समावेश आहे। 16 फेब्रुवारीपर्यंत चालणारे हे प्रदर्शन सकाळी 9:30 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुलं असणार आहे। विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित गडकरी, ऋतुजा जाधव यांनी कला रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन केलं।